Everyone, those who got admission in diploma first year engineering, let me congratulate you all. And everybody was very curious to know when the college will open, when the lectures and practical will start. Everything will be covered in this video. Of course, this orientation will take place in Marathi, Hindi, and English, so everybody will be comfortable in understanding everything that is being shared over here. All the general things I will be sharing, talking about dress code, discipline, attendance, and test, and everything, the syllabus, and then the previous year question papers, how to study, everything will be covered. And that's why I request every parent and every student to pay attention to what I say in this video. या व्हिडिओमध्ये कॉलेज कधी ओपन होणार, तुमचे ड्रेस कोड कसा असणार आहे, डिसिप्लिन कसं असणार आहे, युनिट टेस्ट कशी होत असते, बोर्ड एक्झाम कशी होणार आहे, कशा प्रकारे अभ्यास करायचा, कशी डिसिप्लिन मेंटेन करायची, रॅगिंग वगैरे सगळे डेज वगैरे काय असतात डिप्लोमा कॉलेजमध्ये, या सर्व गोष्टीचं पूर्ण आपण सारांश या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि म्हणूनच या व्हिडिओचं नाव आहे ओरिएंटेशन ऑफ फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग 2025 and 26 batch. I am Ram Patil, lecturer in English, Government Polytechnic Thane. Welcome you all and congratulate you all because you have taken a good decision of your life by selecting or opting to complete your education in engineering, that is in diploma. पहिल्यात सर्वात आधी लक्षात घ्या की आता आपल्याला अभ्यास काय करायचा, कोणते विषय असतील, काय सिलेबस असेल, या सगळ्यांना क्युरियोसिटी असते. मग काय करायचंय तुम्हाला ते जाणून घेण्यासाठी जी वेबसाईट दिसते तुम्हाला msbt.ac.in या वेबसाईटवर जायचं आहे सर्वांनी. इफ यू आर रिअली क्युरियस अबाउट knowing what are the different subjects, what are the different courses that you are going to learn in the program that you have selected. आता आपल्याला म्हणतो आपण डिपार्टमेंट कोणतं आहे तुमचं, डिपार्टमेंट नाही म्हणायचं, त्याला प्रोग्राम म्हणतात. प्रोग्राम कम्प्युटर इंजिनिअरिंग, प्रोग्राम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, देन सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, हे सगळे प्रोग्राम्स आहेत. आपण त्याला डिपार्टमेंट म्हणतो किंवा ब्रांच म्हणतो, पण ॲक्च्युली त्याला प्रोग्राम असं म्हटलं जातं. मग या प्रोग्राममध्ये कुठले कुठले कोर्सेस असणार. कोर्सेस म्हणजे काय, सब्जेक्ट्स. आतापर्यंत तुम्ही सब्जेक्ट्स म्हणजे विषय म्हणत असत त्याला, आता त्याला कोर्सेस म्हटलं जातं की कोणते कोणते कोर्सेस असणार. या सगळ्यांची माहिती तुम्हाला भेटणार आहे msbt.ac.in. आणि सगळ्यांनी ही वेबसाईट पाठच करून ठेवायची आहे की कारण टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र शासनाचं सगळं या msbt वेबसाईटवर अवलंबून असतं. सगळे सर्क्युलर, सगळे नवीन रूल्स, तुमचं अकॅडमिक कॅलेंडर, तुमचे रिझल्ट, तुमची एक्झामिनेशन, तुमच्या सगळ्या गोष्टी या वेबसाईटद्वारे होणार आहेत. आणि म्हणून सर्वांनी ही वेबसाईटची जी लिंक आहे ही पाठच करून ठेवायची, प्लस ह्याचं ॲप पण आहे ते डाउनलोड करून ठेवायचं. ही वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. असा इंटरफेस दिसल्यानंतर सर्वात आधी तुम्ही कुठे जायचं आहे तर करिक्युलम या ठिकाणी तुम्ही जायचं आहे. करिक्युलमला क्लिक केल्यानंतर तुम्हाला KF&I स्कीम करिक्युलम या मेनूवर जायचं आहे. वन्स यू क्लिक ऑन द मेन्यू करिक्युलम, यू हॅव टू क्लिक ऑन द मेन्यू KF&I स्कीम करिक्युलम. अँड वन्स यू क्लिक ऑन दॅट पर्टिक्युलर once you click on that particular menu, you will get this interface. Yes, of course, this is also a link. Directly you can open it, econtent.msbt.edu.in /curriculum search. Directly you can go to this link, or you can follow this sequence, going to the MSBT website and then selecting the menu curriculum, and in the curriculum you can select the menu KF&I scheme curriculum, and then you get this interface. Here on this interface, what you need to do is you have to fill in two things. Number one, scheme, and number two, program, that is course. So what you need to do is scheme, you have to opt for K scheme. As you can see, K scheme, K regular diploma. Once you select this and you select the program, maybe chemical engineering, mechanical engineering, or computer engineering, like this, you have to select the program here. And after that you get the pop down or pop up, and here you have to select whatever branch you have opted for: chemical engineering, computer engineering, civil engineering, mechanical engineering, whatever branch or program you have opted for, you have got a seat in. And after that you get this. So this is the program of computer engineering. These are the different courses that you have to study, and these are common in first year, that is first semester and second semester. For example,
basic mathematics, then communication skills in bracket English, the basic science that includes physics and chemistry, then fundamentals of ICT, engineering workshop practices, then this one, yoga and meditation and engineering graphics. So these are the 7 subjects that you have to study in first semester, and these are common to almost all the programs. But if you really want to know particularly about your program, like computer engineering, information technology, mechanical engineering, civil engineering, electrical engineering, aeronautical engineering, whatever program you have selected or you have got the seat in, you can select that particular one and you get the exact courses or subjects that you are going to study in first semester, second semester, third semester, fourth semester, fifth semester, and sixth semester. Everything is available over here. Then comes very important, कब शुरू होगा हमारा कॉलेज, केव्हा सुरू होणार आहे कॉलेज? इन द फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट. आता ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रायव्हेट आणि सरकारी कॉलेजेस आहेत, काही एडेड कॉलेजेस आहेत, ते प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार हे सिलेक्ट करतील, परंतु अप्रॉक्सिमेटली फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट पर्यंत सर्वचे सर्व कॉलेजेस सुरू होतील, कारण आपला कॅप राऊंड 2 हा संपणार आहे 31 जुलैला. कॅप राऊंड 2 चे ऍडमिशन संपणार आहेत, कॅप राऊंड 3 चे ऍडमिशन संपणार आहेत 31 जुलैला. म्हणजे कॅप राऊंड 3 पर्यंत ऑलमोस्ट 80% 90% कॉलेजेस फुल झालेले असतील आणि कॉलेजेस सुरू व्हायला काही हरकत नसेल. काही लोक आधीही सुरू करतील, काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये तरी आपण 1 किंवा 2 ऑगस्टपर्यंत किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये आपण नक्कीच सुरुवात करणार आहोत कॉलेजला. सो तुम्हाला जो प्रश्न पडला आहे की कॉलेज कधी सुरू होणार, खूप दिवस झाले 10वीचा रिझल्ट लागून, आता घरी राहायला बोर होतंय वगैरे वगैरे, तर तुम्ही अभ्यासाला घरूनच सुरुवात करू शकता. कॉलेज सुरू होणं न होणं हा खूप लांबचा गोष्ट आहे, त्याचा तुमचा लुकआउट नाही आहे. तुम्ही अभ्यास सुरू करा आणि अभ्यास सुरू करण्यासाठी तुम्हाला काय हवं आहे तर सिलेबस कुठून काढायचा, MSDTच्या वेबसाईटवरून करिक्युलम या मेनूमध्ये जाऊन तुम्हाला आपला सिलेबस काढायचा. सिलेबस काढल्यानंतर तुम्हाला 6-6 7-7 चॅप्टर्स प्रत्येक कोर्सचे आहेत, प्रत्येक सब्जेक्टचे आहेत, तर सुरुवात करायचं पहिलं चॅप्टर सुरुवातीचं. सो आपण घरी जरी अभ्यास केला आणि घरी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला यूट्यूब आहे, तुम्हाला ChatGPT आहे, तुम्हाला जेमिनाय आहे, तुम्हाला फेसबुक आहे, तुम्हाला गुगल आहे, एव्हरीवेअर द नॉलेज इज अवेलेबल, इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. सो डोंट बॉदर अँड डोंट वेट फॉर द कॉलेज टू ओपन अँड स्टार्ट द लेक्चर्स अँड प्रॅक्टिकल्स. इफ यू आर रियली डेडिकेटेड टू योर एज्युकेशन अँड योर ट्रेनिंग ॲज अन engineer, you should take the initiative, be proactive and come up with your own version of study. You can start right now. सो हा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे की केव्हा कॉलेज सुरुवात होणार आहे, तर फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट. पुढचा प्रश्न आहे, काय ड्रेस कोड असणार आहे? बघा, प्रत्येक कॉलेजचा ड्रेस कोड हा असणार. आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचा ड्रेस कोड आहे स्काय ब्ल्यू शर्ट आणि डार्क ब्ल्यू पॅन्ट, मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण. सो पॉईंट असा आहे की मग तुम्हाला हा कुठे विकत मिळणार, तर आपल्या कॉलेजमध्ये एक विक्रेता येतो, तो पर्टिक्युलर 1 वीक 2 वीक आपल्या कॉलेजमध्ये असतो, त्याच्याकडनं तुम्ही 2-2 ड्रेस विकत घेऊ शकता. त्या ड्रेसवर आपल्या कॉलेजचा लोगो असणार आहे, नाव असणार आहे, सगळं तुमच्या खिशावर तो बरोबर असणार आहे, अशा प्रकारे तो दिलेला असतो. फक्त तुम्हाला ती कापडं घ्यायची आहे, ती कापडं घेतल्यानंतर स्वतः स्टिच करून घ्यायचं आहे आणि पहिले 15 दिवस 8-15 दिवस तुम्हाला अगदी कॅज्युअल ड्रेसमध्ये यायला परवानगी असते, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. परंतु पहिले 15 दिवस किंवा जोपर्यंत तुम्हाला आय कार्ड मिळत नाही आणि तुम्हाला ड्रेस कोड तुमचा शिवून होत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे 2 झेरॉक्स तुमच्या खिशात आणि बॅगमध्ये असणं गरजेचं आहे. नंबर 1, तुम्ही घेतलेली ॲडमिशनची पावती, तुम्ही भरलेली फीसची पावती, या 2 झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण तरच आम्हाला कळणार आहे की तुमचं ॲडमिशन मेकॅनिकलला झालं आहे का सिव्हिलला झालं आहे, आणि तरच आम्ही तुम्हाला गाईड करू शकू की तुम्हाला कुठल्या वर्गात बसायचं आहे आणि नेहमी तुमचे प्रॅक्टिकल कुठे होणार आहेत. त्यामुळे या 2 गोष्टी तुमच्या खिशात हमेशा असायलाच पाहिजे. अगदी तुम्हाला आय कार्ड मिळालं, तुमचं कॉलेज रुटीन रेग्युलर सुरू झालं, तरी पण या 2 झेरॉक्स आपल्या बॅगमध्ये नेहमी ठेवायच्या. आपल्या मोबाईलमध्ये ती PDF व्यवस्थित ठेवायची, जेणेकरून कोणी काहीही विचारलं की तुम्ही कोण आहात, तुमचं ॲडमिशन कुठे आहे, कारण कॉलेज कॅम्पसमध्ये कदाचित तुम्हाला जो वॉचमन आहे तो सोडणार नाही. तो जोपर्यंत तुम्ही काहीतरी प्रूफ देत नाही की तुम्ही या कॉलेजचे विद्यार्थी आहात, तोपर्यंत तो तुम्हाला गेटमधनं आत सोडणारच नाही. त्यामुळे आपल्याकडे हे असणं गरजेचं आहे. You need to have your 2 receipts in your pocket, or maybe in digital format in your mobile phone, or maybe in your bag. That is the receipt that you have received after the admission in this college, Government Polytechnic Thane, and the fee receipt, that the fee that you have paid.
आणि प्रत्येक कॉलेजचा आपला असा नियम असतो, विदाऊट आय कार्ड तुम्ही एंट्री करू शकत नाही कुठल्याही कॅम्पसमध्ये. त्यामुळे तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड हे असणं गरजेचं आहे. तुमचं स्वतःचं आधार कार्ड ठेवा, तुमचं पॅन कार्ड जर असेल तर पॅन कार्ड ठेवा, किंवा तुमच्या स्कूलचं एखादं आय कार्ड असेल तुमच्याकडे ते पण तुम्ही ठेवू शकता. परंतु या 2 पावत्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला एंट्री मिळेल. आणि हा जो ड्रेस कोड आहे तुम्ही तो शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित. कमीत कमी 2 ड्रेस प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही त्यापेक्षा जास्तही घेऊ शकता. आणि कंपल्सरी नाही की तुम्ही कॉलेजचा जो विक्रेता आहे, कॉलेजने त्याला अपॉइंट केलेलं नाही आहे, तो फक्त एक फॅसिलिटेटर म्हणून आहे की सर्वांना एकाच ठिकाणी सगळं गोष्टी मिळाव्या म्हणून. तुम्ही बाहेरूनही त्या रंगाचे कपडे घेऊ शकता, बाहेरूनही तुम्ही शिवून घेऊ शकता, कुठलंही कंपल्शन नाही. सो प्रत्येकाने हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट पॉइंट, काय असणार आहेत बाबा, पुस्तकं कोणती घ्यायची, नोटबुक्स कोणती घ्यायची, कशा नोट्स करायच्या, काही नोट्स कुठून मिळतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं क्युरिओसिटी असेल की कोणते बुक्स असणार, कोणते नोटबुक्स असणार. सी, इंजिनिअरिंगमध्ये बुक्स हे खूप कॉस्टली असतात. जे टेक्स्टबुक असतात किंवा जे रेफरन्स बुक असतात ते खूप कॉस्टली असतात. ते आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत. राहिली गोष्ट नोटबुक्स, जर्नल्स, तुमचे इतर ट्युटोरियल नोटबुक्स, प्रॅक्टिकल नोटबुक्स, हे सगळं तुम्हाला तुमचे सब्जेक्ट टीचर सांगतील. त्यामुळे आत्ताच पैसे खर्च करण्याची गरज नाही की अमुक एक विद्यार्थी आहे तो याच कॉलेजचा आहे आणि त्याने मला सांगितलं की ही पुस्तकं घे, ही नोटबुक घे आणि म्हणून मी घेतले. असं करायचं नाही. आई वडिलांचे पैसे वाया घालवायचे नाही. एव्हरी सब्जेक्ट टीचर विल टेल यू, फॉर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, देन ग्राफिक्स, workshop, ICT, every subject teacher will tell you what are the requirements of that subject. आणि मग ते कॅल्क्युलेटर कोणतं घ्यायचं, मग लॅपटॉप घ्यायचा का, मग ते दुसरे वर्कशॉपचे जे इक्विपमेंट्स असतात ते कसे घ्यायचे, ड्रॉइंगचे इक्विपमेंट कोणते घ्यायचे, कोणत्या ब्रँड घ्यायचे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे सब्जेक्ट टीचर सांगतील. ज्या वेळेस तुमचं कॉलेज सुरू होणार त्याच वेळेस पहिल्याच दिवशी, पहिल्याच लेक्चरला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो डोंट बी बॉदर्ड अबाउट द डिफरंट बुक्स अँड द नोटबुक्स दॅट यू आर सपोज टू गेट. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच बुक्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी काय करायचं आहे, जो सिलेबस डाउनलोड करून घ्यायचा आहे मी सांगितलेल्या MSBTच्या वेबसाईटवरून, तो सिलेबस डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याच्या प्रत्येक सिलेबसमध्ये जी स्कीम दिलेली आहे त्याच्या खाली तुम्हाला पुस्तकं कोणती कोणती आहेत रेकमेंडेड बोर्डाने, MSBTने केलेली, त्या सर्वांची पण लिस्ट आहे. त्यातनं तुम्ही ती बुक्स बघू शकता. परंतु तुम्ही विकत घेण्याची गरज नाही आहे, कारण मोस्टली सर्व पुस्तकं ही लायब्ररीत असणार आहेत. आणि लायब्ररीचा ॲक्सेस तुम्हाला मिळू शकतो जेव्हा तुमच्याकडे आय कार्ड तयार झालेलं असेल. आय कार्ड नसेल तर कमीत कमी तुमच्याकडे ॲडमिशन घेतल्याची पावती, तुमचं आधार कार्ड आणि तुमची फीस भरल्याची पावती जरी तुमच्याकडे असली तरी पण तुम्हाला लायब्ररीमध्ये ॲक्सेस मिळतो. तुम्ही बसू शकता, तिथे वाचू शकता, सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. नेक्स्ट पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज आय कार्ड, युनिफॉर्म, रेल्वे अँड बस कन्सेशन. पुष्कळ पालकांना वाटतं की बाबा हे कधी भेटणार आहे. मग आय कार्ड ते कॉलेज देईल, ती कॉलेजची जबाबदारी आहे. युनिफॉर्म तुम्ही तो तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला कमीत कमी 10-15 दिवस आपण देतो. कॅज्युअल ड्रेसमध्ये तुम्ही येऊ शकता, काही फरक पडत नाही. रेल्वे आणि बस कन्सेशन कमीत कमी 1 महिना लागतो, कधी 1.5 महिनाही लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने जे ट्रेनने किंवा लोकल ट्रेनने प्रवास करणारे आहेत त्यांनी किंवा बसने प्रवास करणारे त्यांनी जनरल बसचा पण पास काढून ठेवायचा आहे 1-2 महिन्याचा, आणि रेल्वेचा पण काढून ठेवायचा आहे. कारण जोपर्यंत पूर्ण ॲडमिशन्स आपल्याला क्लिअर होत नाही 4ही राऊंडचे आणि वॅकन्सी राऊंडचे, तोपर्यंत आपल्याला रेल्वेकडनं ते कन्सेशन बुक्स जे असतात किंवा फॉर्म्स असतात ते मिळत नाहीत. तेच केस असते बस कन्सेशन मिळवण्याची पण. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की जोपर्यंत आपल्याला कॉलेजकडनं ते कन्सेशन्स, रेल्वेचं कन्सेशन आणि बस कन्सेशन फॉर्म मिळत नाही तोपर्यंत आपण जनरल पास काढून ठेवायचा आहे. दिस इज व्हेरी कॉमन दॅट यू नीड टू पे अटेन्शन टू. पुढचा पॉईंट आहे टायमिंग काय असेल आणि टाइम टेबल काय असेल. आता टायमिंग आणि टाइम टेबल, टाईम मोस्टली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचा जर विचार केला आणि जवळपास सर्व कॉलेजेसचा विचार केला तर 9 ते 5 असणार आहे, किंवा काही कॉलेजेसचा 10 ते 6 पण असू शकतो. आपल्या कॉलेजचा टाईम आहे 9 ते 5. मंडे टू फ्रायडे तुम्हाला यायचं आहे. सॅटर्डे संडे विद्यार्थ्यांसाठी ऑफ असतो. ऑड सॅटर्डे शिक्षकांसाठी वर्किंग असतो आणि इवन सॅटर्डे संडे शिक्षकांसाठी पण ऑफ असतो. परंतु जेव्हा जेव्हा गरज पडते सिलेबस कम्प्लिशनची, प्रॅक्टिकल कम्प्लिशनची किंवा इतर युनिट टेस्ट वगैरे ज्या असतात त्याच्यासाठी सॅटर्डे सुद्धा वर्किंग असतो. त्यामुळे कोणी असं गृहीत धरायचं नाही की सॅटर्डे संडे येतोय मग चला पिकनिकला, वर्षा सहल आहे, आता पाऊस पडतोय आपण जाऊया बाहेर, असं करायचं नाही. आणि ऐन वेळेवरही तुम्हाला सांगितलं जातं की उद्या शनिवार आहे, तुम्हाला सर्वांना यायचं आहे. असं नाही की 8 दिवस आधीच तुम्हाला कोणीतरी नोटीस देऊन ठेवतं की सॅटर्डे संडे आपला लेक्चर आहे. नो,
तुम्ही स्वतःला इंजिनियर जर चांगलं बनवायचं असेल तर यू नीड टू बी अवेलेबल 24/7 ॲज सून ॲज द टीचर टेल्स यू दॅट यू नीड टू बी प्रेझेंट इन नेक्स्ट सॅटर्डे फॉर द नेक्स्ट युनिट टेस्ट ऑर मे बी प्रॅक्टिकल ऑर मे बी थिअरी सेशन ऑर मे बी अ वर्कशॉप प्रॅक्टिकल. यू नीड टू बी देअर फिजिकली. सो आपण कुठेही स्वतःला एंगेज करायचं नाही. आणि राहिली गोष्ट टाईम टेबलची, तर प्रत्येक कोर्स, प्रत्येक प्रोग्रामचं वेगवेगळं टाईम टेबल असणार आहे. त्यांच्या वेगवेगळ्या लॅब्स असणार आहेत, वेगळ्या लॅबचे नंबर्स आहेत, क्लासरूमचे वेगवेगळे नंबर्स आहेत. ते तुम्हाला सर्व टाईम टेबल पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला मिळणार आहे. आणि सर्व गोष्टी ह्या तुमचा जो आपला कॉमन ग्रुप आहे, ज्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर स्कॅन करून तुम्ही एंट्री केलेली आहे, त्या ग्रुपमध्ये 2025-26ची जी बॅच आहे आपली फर्स्ट इयरची, त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कॉमन मिळणार आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पुढचा पॉईंट आहे ट्रान्सपोर्टेशन इन्फॉर्मेशन. बघा, पुष्कळ विद्यार्थी जे असतात ना, ते आपल्या कॉलेजला आलेलेच नसतात. कोणीतरी आईने किंवा भावाने किंवा बहिणीने त्याचं ॲडमिशन केलेलं असतं, मग त्याला माहितीच नाही की आपलं कॉलेज कुठे आहे. मग आपलं कॉलेज कुठे आहे? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याला जर का तुम्ही बाय लोकल ट्रेन येत असाल तर तुम्हाला दिवा स्टेशनला उतरावं लागेल. तिथून दिवा ईस्टवरनं थोडंसं बाहेर आलं तर तुम्ही स्पेशल रिक्षाही करू शकता. 60-70 रुपये घेणार तो. किंवा तुम्ही थोडंसं रेल्वे स्टेशन दिवा ईस्टमधनं बाहेर पडलात तर एक 50 मीटर जर बाहेर आला तर खर्डी गाव फडकेपाडाचा आपला रिक्षा स्टॉप आहे. तिथून तुम्हाला 15-15 रुपयामध्ये आपल्या कॉलेजच्या गेटवर रिक्षा सोडते. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही जर बाय रोड येत असाल तर शीळ फाट्यावरनं दिव्या स्टेशनकडे जाताना खर्डी गावमध्येच लागतं. रिक्षा पण तिथून अवेलेबल असतात. अगदी 10 रुपयामध्ये खर्डी गावला तुम्हाला रिक्षा सोडते शीळ फाट्यावरनं. किंवा तुम्ही नवी मुंबई इथून येत असाल तर वाशी ते दिवा डायरेक्ट बस आहे, तिथून तुम्ही बसने पण येऊ शकता. किंवा तुम्ही पनवेल साईडने येत असाल तर पनवेल ते शीळ फाटा बसेस सुरू असतात कल्याणच्या, त्या बसने पण तुम्ही येऊ शकता. सो तुम्ही कुठेही राहत असला तरी आपल्या कॉलेजसाठी ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे. टेन्शन घ्यायचं नाही. आपला कॉलेजचा ॲड्रेस पुन्हा सांगतो. दिवा ईस्टला उतरायचं, तिथून खर्डी गाव फडकेपाडा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे, खूप जवळ आहे, हार्डली 2 किलोमीटर. पुढची गोष्ट आहे सर्वात महत्त्वाचं, अटेंडन्स ऑफ प्रॅक्टिकल आणि थेरी सेशनचं. तुम्हाला प्रत्येक विषयाचं प्रत्येक प्रॅक्टिकल हे अटेंड करायचंच आहे. एखाद्या इमर्जन्सीमुळे, आजारी असल्यामुळे किंवा काहीतरी झालं, भरपूर पाऊस आला आणि तुमचं एखादं प्रॅक्टिकल मिस झालं तर ते नंतर परफॉर्म करून द्यायचं आहे. प्रत्येक लेक्चररला सांगायचं की हे माझं प्रॅक्टिकल मिस झालं आहे, मी आता हे नंतर करणार, तुम्हाला केव्हा वेळ आहे. कारण प्रत्येक प्रॅक्टिकलचा सेटअप हा वेगळा असतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सच्या ट्युटोरियल असतात, वर्कशॉपचे प्रॅक्टिकल वेगळे असतात, तुमचे ग्राफिक्सचे प्रॅक्टिकल वेगळे असतात, ICTचे प्रॅक्टिकल वेगळे असतात. प्रॅक्टिकलला तुम्हाला 0 एक्सक्यूज आहे. अटेंडन्सही तुम्हाला 100% प्रॅक्टिकल सेशन्स अटेंड करायचेच आहेत. आणि राहिली गोष्ट थेरीची, तर त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला हे मिळू शकते, एक्सक्यूज मिळू शकते 10%ची. 90% तुमचे थेरीमध्ये प्रॅक्टिकल असायलाच पाहिजे. अब्सेंट राहायचं असेल, मामाचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, इकडे जायचं तिकडे जायचं किंवा आजारी पडला तर तुम्हाला परमिशन घ्यायची आहे. कमीत कमी तुमच्या क्लास टीचरला, सब्जेक्ट टीचरला तुम्ही ते सांगायचंच आहे की बाबा मला जमणार नाही, मला गावी जायचं आहे, गणपती बाप्पाचं दर्शनाला जायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही त्यात 10%मध्ये करू शकता. परंतु तुमचे प्रॅक्टिकल 100% तुम्हाला अटेंड करायचेच आहेत किंवा कंप्लीट करून द्यायचेच आहेत. त्याच्याशिवाय तुम्हाला परीक्षेला बसता येत नाही. पुढची गोष्ट आहे डिफॉल्टर लिस्ट पर मंथ अँड फायनल डिटेन्शन. हे खूप घाबरवणारी गोष्ट असते प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. डिफॉल्टर लिस्ट म्हणजे काय? तुमचं जर का प्रॅक्टिकलचं अटेंडन्स 100% नाही आणि तुमचं थेरीचं अटेंडन्स 90% नाही तर तुम्ही डिफॉल्टर लिस्टमध्ये येता. आणि प्रत्येक महिन्याची ही डिफॉल्टर लिस्ट तयार होत असते. ती डिफॉल्टर लिस्टमध्ये तुमचं नाव जर का 2-4 वेळा आलं तर ऑब्व्हियसली तुम्ही फायनल डिटेन्शन लिस्टमध्ये जाता. फायनल डिटेन्शन लिस्ट म्हणजे काय? तुम्हाला परीक्षेला बसून देता येत नाही. आतापर्यंत कदाचित तुम्ही 6 महिन्यानंतर एक एक्झाम दिली असेल किंवा 1 वर्षभरानंतर एक्झाम दिलेली असेल. परंतु इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न आहे. दर 3 महिन्यांनी परीक्षा होत असते आणि खूप रॅपिड गोष्टी होत असतात. म्हणजे बाय द टाइम यू रिअलाइज व्हॉट इज मीन बाय engineering, unit test is there. By the time you realize what is meant by engineering, final board examinations and vivas and practicals are there. आणि मग आपण पॅनिक होतो आणि आपल्या पहिल्या सेमिस्टरमध्ये 2-4 विकेट पडलेले असतात. 2-4 विकेट पडल्या म्हणजे तुम्हाला ड्रॉप लागतो आणि तुम्ही घरी बसता आणि मग सांगता इंजिनिअरिंग मला करायचंच नव्हतं, माझ्या वडिलांनी, माझ्या पप्पांनी सांगितलं म्हणून मी आलो आणि म्हणून मी फेल झालो. ॲक्च्युली तुम्हीच मिस्टेक केलेली असते. सो असं होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपलं अटेंडन्स द्यायचं. आणि मी माझी पर्सनल तुम्हाला सांगतो की
कदाचित पहिले 15-20 दिवस तुम्हाला इंजिनिअरिंग समजणारच नाही. तुम्हाला समजणारच नाही आपण कशासाठी आलो. पुष्कळ वेळा अशा विद्यार्थ्यांना वाटतं की हे काय आहे, आपल्याला काहीच समजत नाही आहे. काय कम्प्युटर इंजिनिअरिंग, काय आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, काय असतो वर्कशॉप, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही कळणारच नाही. ठीक आहे, काही कॉलेजेसमध्ये फक्त आणि फक्त इंग्रजीमध्येच लेक्चर होत असतील आणि जे मराठी मीडियममधून शिकलेले विद्यार्थी त्यांना कदाचित वाटेल की अरे यार हे कुठे आलो मी. डोंट वरी, 15-20 दिवस फक्त बसून राहा, ऐकत राहा, तुम्हाला समजणार. स्लोली अँड ग्रॅज्युअली इफ यू सिम्पली स्टिक टू व्हॉट इज गोइंग ऑन इन द कॉलेज, इट मे बी practical, it may be lecture, it may be any function that is being organized, you be there, and I promise you that within 15 to 20 days you will understand what is meant by engineering and you will start liking it. सो टेन्शन घ्यायचं नाही आणि डिफॉल्टर लिस्टमध्ये आपण यायचं नाही. येस, हे खूप महत्त्वाचं आहे. स्कॉलरशिप आणि कास्ट व्हॅलिडिटी. डिप्लोमाच्या ॲडमिशनच्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, परंतु डिप्लोमा करत असतानाच तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी करून ठेवा, कारण पुढे चालून जर का तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही लागते, प्रत्येकाला लागते. ओपन कॅटेगरी सोडून प्रत्येकाला व्हॅलिडिटी लागते, त्यामुळे ही काढून घ्यायची आहे. आता स्कॉलरशिप हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. काही विद्यार्थी आहेत की त्यांना आपल्या कास्टनुसार स्कॉलरशिप मिळते. ओपनचे विद्यार्थ्यांना पण 2-3 प्रकारच्या स्कॉलरशिप मिळतात. उत्पन्नाचा दाखला जर तुमचा 8 लाखाच्या आत असेल तर मग ह्याच्यासाठी तुम्ही फॉर्म कुठे भरायचा आहे, तर महाडीबीटीची जी वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याचे सर्व डिटेल्स हे नोटीस बोर्डवर लावले जातात. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण येणार, पालकांना पण येणार ते. त्यामुळे आपण स्वतः स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना तुम्हाला 2-4 गोष्टी ह्या खूप प्रामुख्याने लागत असतात. नंबर 1 ॲडमिशन घेतल्याची पावती, नंबर 2 फीस भरल्याची पावती, नंबर 3 तुमचं कास्ट सर्टिफिकेट, नंबर 3 तुमचं नॉन क्रिमिलियर, त्याच्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर तुम्ही जर का SC/ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचा जातीचा दाखला, तुमचा फोटो, तुमचे बँक अकाउंट, विद्यार्थ्याचं स्वतःचं बँक अकाउंट पाहिजे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे काय, त्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हा लिंक असला पाहिजे, कारण तुमची स्कॉलरशिप ही फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुमच्या अकाउंटला देण्यात येते, कॅश दिली जात नाही. आणि काय होतं माहिती आहे का, आपण महाडीबीटीच्या वेबसाईटवर तो फॉर्म भरत असताना मिस्टेक करतो, योग्य ते डॉक्युमेंट योग्य ठिकाणी भरत नाही, आपली ट्युशन फी किती लागली आहे ती आपण चेक करत नाही आपल्या फीस रिसिप्टमध्ये आणि आपण काहीही भरतो. जे डॉक्युमेंट्स लागतात अपलोड करण्यासाठी ते व्यवस्थित अपलोड करत नाही आणि आपला फॉर्म रिजेक्ट होतो आणि रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण फी पे करावी लागते. त्यामुळे स्कॉलरशिपच्या फॉर्मला कोणीही हलक्यामध्ये घ्यायचं नाही आहे. यू ऑल नीड टू फिल द स्कॉलरशिप फॉर्म अँड यू नीड टू गेट युअर कास्ट व्हॅलिडिटी डन. आता कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी पण तुम्हाला ऑनलाईनच एक ॲप्लिकेशन करायचं असते. ते ऑनलाईन ॲप्लिकेशन पूर्ण भरल्यानंतर कॉलेजमध्ये ते सबमिट करायचं आहे. कॉलेज आपलं रेकमेंडेशन देतं आणि कॉलेजमधनंच तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचे प्रकरणं हे जात असतात पुढच्या कार्यालयामध्ये. सो आपण आत्ताच ते करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढच्या हायर एज्युकेशनला तुम्हाला तकलीफ होणार नाही. पुढची गोष्ट आहे लायब्ररी ॲक्सेस विथ आय कार्ड ऑर ॲडमिशन रिसिप्ट. आता तुम्हाला मी जसं सांगितलं, पुस्तकं खूप कॉस्टली असतात, रेफरन्स बुक्स आणि टेक्स्टबुक वगैरे, तर ती आपल्या पूर्ण कॉलेजच्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही कॉलेजच्या जो रीडिंग हॉल आहे तिथे बसू शकता. त्यासाठी तुम्हाला आय कार्ड लागेल, तुमचं स्वतःचं अकाउंट तुम्हाला तयार करावं लागतं. लायब्ररीमध्ये तुमचं डिजिटल अकाउंट पण असतं आणि तुमचं ब्लॅक अँड व्हाईट अकाउंट पण असतं. त्यासाठी तुम्हाला आय कार्डची गरज असते. ती जोपर्यंत आय कार्ड मिळत नाही तोपर्यंत तुमच्याकडे ॲडमिशनची रिसिट आणि फी भरल्याची पावती असेल आणि तुमचं आधार कार्ड असेल तर त्यावरही तुम्हाला ॲक्सेस मिळतो, तुम्हाला बसू दिलं जातं. तुम्ही तिथेच पुस्तकं घेऊ शकता, तिथेच वाचायची आणि तिथेच पुन्हा त्या शेल्फमध्ये परत ठेवायचे असतात. सो प्रत्येकाने या लायब्ररीचा फायदा घ्यायचा आहे. टाईमपास करत बसायचं नाही आहे. मोबाईल आई वडील तुम्हाला देणार आहेत, कारण तुम्ही आता लोकलने प्रवास करणार आहात, स्वतः प्रवास करणार आहात, म्हणून तुमच्या सेफ्टीसाठी आणि तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावे म्हणून तुम्हाला मोबाईल दिला जाणार आहे. त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही आहे. कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून गेम खेळत बसायचे नाही आहे. मी पुष्कळ वेळा बघतो आणि जोपर्यंत तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल तुम्ही माझ्या रडारवर असणार आहात, कारण मी राऊंड घेत असतो नेहमी. आणि तुम्ही जर का मोबाईलवर गेम खेळताना मला दिसलात, टाईमपास करताना मला दिसलात, तर ऑब्व्हियसली तुमच्या प्रत्येकाचे पालक मला ओळखतात. प्रत्येकाच्या पालकांकडे माझा नंबर आहे आणि पालकांचा मी सेपरेट व्हॉट्सॲप ग्रुप बनवणार आहे आणि त्यामध्ये मी तुमच्या फोटोसहित तुमच्या पालकांपर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचवणार आहे, जेणेकरून तुम्हाला जो मिळालेला मोबाईल फोन आहे आणि त्यामध्ये जो इंटरनेट डेटा मिळणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही आणि मग तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहू शकणार नाही. तुम्हाला फक्त एक छोटासा मोबाईल मिळेल की ज्यामध्ये तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट करू शकता.
किंवा तुम्हाला कॉल मिळू शकतो, असा मोबाईल तुम्हाला मिळेल. आणि ते जर करायचं नसेल तर टाईमपास करत बसायचं नाही आहे, लायब्ररीचा उपयोग करायचा आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जे लायब्ररीचा उपयोग करतात ते चांगले नॉलेजेबल इंजिनियर बनतात. नुसतं टाईमपास बाजारातली बुकं घ्यायची, पुस्तकं जेव्हा परीक्षा येते आणि त्या बुकमधनं वाचायचं आणि 50-60% पडायचे आणि सांगायचं फुशारक्या मारत की मी पास झालो इंजिनिअरिंगचा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर इंजिनियर झालो. असं करायचं नाही. असे खूप ढिगाणे पडलेले इंजिनियर आपल्याला दिसतील बाहेर, की ज्यांना काहीही येत नाही, ते फक्त पास झालेले आहेत काहीतरी बाजारातल्या नोट्स घेऊन आणि आता भटकत आहेत आणि लोकांना सांगत फिरतायत की काय डिप्लोमा करून आणि डिग्री इंजिनिअरिंग करून जॉब नाही. असं होत नाही. पुढचं पॉईंट, लंच आणि ड्रिंकिंग वॉटर. बघा, तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणून येत असणार आहे, तुम्हाला प्रत्येकाचं खाणं पिण्याच्या सवयी वेगळ्या असणार आहेत. आता तुम्ही एकदा कॉलेजला आल्यानंतर तुम्हाला 1 ते 1.5 हा टाईम मिळणार आहे लंचसाठी. त्यावेळेस तुम्ही तो लंच करायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी बसतात तिथेच करायचा आहे आणि स्वतः एक फडका ठेवायचाच आहे तो, कारण तुम्ही जेवण करत असताना तुमच्या बेंचवर कुठेतरी अन्न सांडलं जाणार आहे, तेल सांडलं जाणार आहे, तर आपण ते लगेच साफ करून घ्यायचं आहे. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही केलेली घाण साफ करण्यासाठी इथे 24 तास कोणीही स्वीपर नाही की जो तुम्ही केलेली घाण साफ करेल तुमच्या क्लासमध्ये. खाली अन्न पडलं ते उचलून टाका, डस्टबिन तुमच्या क्लासच्या बाहेर असणार आहे तिथे टाका, कारण हे थोडेसे मॅनर्स आहेत आणि आपल्याला ते डिसिप्लिनरी करावंच लागेल. तुम्ही नाही केलं तर तुमचाच तो क्लासरूम असणार आहे, तुमचीच ती लॅब असणार आहे आणि ती घाण तुम्हाला सहन करावी लागणार आहे. त्यामुळे आपण घाण करून निघून जायचं नाही. पुष्कळ वेळा मी असं बघितले की काही विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींचे वाढदिवस आहेत ना ते वर्गामध्ये सेलिब्रेट करतात, एकमेकांना तो केक लावत सुटतात आणि त्या केकचे पूर्ण सगळीकडे ते तुकडे पडलेले असतात, घाण झालेली असते, भिंतीला केक पुसलेला असतो. असलं काही रिकामे कामं करू नका तुम्ही. तुम्ही फक्त क्लासरूममध्ये या, ही सरकारी मालमत्ता आहे, त्याचं नुकसान करायचं नाही, त्याला घाण करायचं नाही. कारण तुम्हाला ऑलमोस्ट फ्रीमध्ये एज्युकेशन मिळणार आहे. 11,000 मॅक्सिमम फीस आहे आपली. तर आपण जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर सरकारने आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे, सरकारने म्हणजेच काय, तुमच्या आईवडिलांनी जो टॅक्स पे केलेला आहे त्यातनंच ते आपल्याला अवेलेबल होते. सो ती तुमची प्रॉपर्टी आहे, तिला घाण करायची नाही, त्याचा वापर करायचा, चांगला इंजिनियर बनायचे आणि पुढच्या पिढीला ॲज इट इज तो क्लासरूम, तिथले बेंचेस, तिथला ब्लॅकबोर्ड, तिथले टॅब्स, तिथले नळ, तिथले ट्यूबलाईट्स, हे जसंच्या तसं फंक्शनिंग पुढच्या पिढीला द्यायचं आहे, जेणेकरून पुढची पिढी तुम्हाला धन्यवाद देईल आणि ती पण पुढच्या पिढीला तसंच कॅरी करेल. सो आपण स्वतःचा लंच बॉक्स किंवा लंच करत असताना ही काळजी घ्यायची आहे. शक्यतोवर घरचंच तुम्ही जेवण करा, कारण पोट खराब झालं तर तुमच्या 2-4 दिवसात अब्सेंट लागू शकतं, तुम्ही घरी तुम्हाला राहावं लागू शकतं. त्यामुळे आपला लंच स्वतः घेऊन यायचा आणि इथे खायचा. बाहेरचा आजूबाजूच्या कुठल्याही टपरीवर काहीतरी तेलकट तुपकट खायचं नाही. ड्रिंकिंग वॉटर शक्यतोवर 2 लिटरचे पाणी आपण स्वतः घेऊन यायचं. 2 लिटर पाणी आपल्याला पुरेसं असतं. जेवण केल्यानंतर किंवा मध्ये ब्रेकमध्ये तुम्ही स्वतःचंच पाणी ठेवा. थोडासा लोड वाढेल पण दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. सो तुम्ही स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे. आई वडील किंवा शिक्षक तुमच्यासोबत 24 तास असणार नाही. पुढची गोष्ट, कॉलेजमध्ये कुठलीही तोडफोड करायची नाही. कॉलेजच्या बाथरूममध्ये नाही, कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये नाही, क्लासरूममध्ये नाही. कारण प्रत्येक क्लासरूममध्ये, कॉरिडॉरमध्ये, तुमच्या लॅब्समध्ये फक्त तुमचे बाथरूम सोडून सगळीकडे CCTV कॅमेराज आहेत. आणि लक्षात घ्या, एकदा का तुम्ही सरकारी मालमत्तेचं नुकसान करताना दिसलात तर तुम्हाला तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट हातात मिळू शकतं आणि तुमच्यावर भारतीय न्यायसंहितानुसार जे पिनल कोड आहेत ते जर प्राचार्यांनी डिसाईड केलं तर ते पण लागू शकतात. केसेस झालेले आहेत. कारण ही सरकारचीच म्हणजेच तुमच्या आईवडिलांनी जो टॅक्स पे केलेला आहे त्याची प्रॉपर्टी आहे. ती खराब करण्यात, तोडण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्याचा फक्त वापर करायचा आहे शिक्षणासाठी. स्वतः ट्रेंड व्हायचं आहे आणि पुढे जायचं आहे, आपलं आयुष्य सुधारवायचं आहे. कुठलीही गोष्ट तोडफोड करायची नाही. आणि सर्वात महत्त्वाची माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की तुमचं शेवटचं लेक्चर आहे, शेवटचं प्रॅक्टिकल आहे, तर ज्या तत्परतेने आपण क्लासरूममध्ये गेल्यानंतर सगळे स्विचेस ऑन करतो फॅनचे आणि ट्यूबलाईटचे, त्याच तत्परतेने प्रत्येकाने ही आपली काळजी समजायची आहे, आपलं कर्तव्य समजायचं आहे की आपण ट्यूबलाईट्स आणि फॅन्स हे बंद करून जाणार आहेत. ट्यूबलाईट्स आणि फॅन किंवा फॅनचे रेग्युलेटर तोडायचे नाही आहेत, ते बटणं तोडायची नाही आहेत. तुम्ही एकदा का दिसला तोडफोड करत असताना आणि प्राचार्यांनी आणि शिक्षकांनी डिसाईड केलं की तुमच्यावर केस करायची, जो काही आपला डिसिप्लिनरी ॲक्शन आहे ती घ्यायची, तर तुमचं आयुष्य खराब होऊ शकतं. त्यामुळे आपण स्वतःला लक्षात ठेवायचं आहे की आपण कुठलीही तोडफोड करणार नाही. बेंच तोडायचा नाही. कोणत्या तरी शिक्षकाचा राग आला कारण त्यांनी तुम्हाला काहीतरी बोलले, त्यांचा राग त्या फर्निचरवर काढायचा नाही आहे. कुठेतरी काहीतरी लिहत बसायचं नाही आहे. इकडे काहीतरी भिंतीवर कोणाचं नाव लिहितात, तिथे पोरीचं नाव लिहितात. असलं काही रिकामे कामं करायचे नाही आहेत. सापडला म्हणजे तो संपला, लक्षात ठेवा.
नो रॅगिंग. तुमचे सिनियर्स तुम्हाला रॅगिंग करणार नाहीत. जर का तुम्हाला वाटलं की तुमची रॅगिंग होते किंवा कुठलाही कोणीतरी सिनियर तुम्हाला किंवा तुमचा क्लासमेट तुम्हाला त्रास देतोय, सरळ तुम्ही आमच्याकडे या किंवा तुमच्या आईवडिलांना शेअर करा. नक्कीच त्याची दखल आपण क्विकली घेतो. आपल्याकडे एक कमिटी आहे. कुठलीही इनडिसिप्लिन किंवा भांडणं झालीत म्हणजे तुमच्यावर कारवाई होणार हे नक्की. तेव्हा तुम्हाला जर का कोणी विनाकारण त्रास देत असेल तर सरळ स्वतः तो सॉल्व्ह न करता शिक्षकांना सांगा, तुमच्या आईवडिलांना सांगा, प्रिन्सिपॉलला सांगा, HODना सांगा. आम्ही तुमचे क्लास टीचर आहोत, आम्हाला सांगा. सब्जेक्ट टीचर आहोत. माझा नंबर ऑलमोस्ट प्रत्येकाकडे आहे. मला फक्त एक व्हिडिओ त्याचा पाठवा किंवा त्याची चॅट पाठवा किंवा फोटो पाठवा. पुढची ॲक्शन ही होणार. त्यामुळे घाबरायचं नाही आहे. कोणीही सिनियर तुम्हाला रॅगिंग करणार नाही किंवा तुमचं कोणाशी भांडण होणार नाही. कोणी इथे दादागिरी करत नाही आणि कुठलाही दादा असला तर आपण त्याला व्यवस्थित विद्यार्थी बनवतो. आतापर्यंतचा इतिहास आहे. सो टेन्शन घ्यायचं नाही, फक्त अभ्यास करायचा. मुलींसाठी पण स्पेशल विमेन ग्रीव्हन्स सेल आहे आपल्याकडे. आणि विशेष म्हणजे महिला पोलिसांची व्हॅन प्रत्येक दिवशी दुपारी किंवा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याकडे एक राऊंड असतो. त्यामुळे मुलींना जर का काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी लगेचच विमेन ग्रीव्हन्स सेलला कॉन्टॅक्ट करायचा आहे. प्रत्येक विद्यार्थिनींसोबत हा नंबर आपण शेअर करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काळजी नाही आहे. पुढची गोष्ट, कॉमन रूम पण आहे विद्यार्थिनींसाठी. तुमचे प्रॉब्लेम्स काही डिस्कशन करायचं असेल, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स त्या कॉमन रूममध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तिथे बसू शकता. ते तुमचं हक्काचं ठिकाण आहे. तुम्ही तिथे जाऊ शकता. कुठल्याही विद्यार्थ्याचा किंवा मेलचा तिथे ॲक्सेस असणार नाही. पुढची गोष्ट आहे, नो मोबाईल फोन ड्युरिंग लेक्चर्स अँड प्रॅक्टिकल. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे की प्रॅक्टिकल आणि थेरी सेशनमध्ये कोणाचाही मोबाईल वाजणार नाही. एकदा का तुमचा मोबाईल वाजला किंवा तुम्ही खेळताना किंवा मोबाईल बघताना दिसलात तर तुमच्यावर डिसिप्लिनरी ॲक्शन होणार. ते शिक्षकच घेणार आणि तुमचा मोबाईल कॉन्फिस्केट केला जातो आणि तो दिला जात नाही. लक्षात ठेवा. आणि पुढची गोष्ट आहे, तुम्हाला वापरायचाच असेल मोबाईल तर तुमच्या ब्रेकमध्ये वापरा किंवा खूप एमर्जन्सी आलेली आहे काहीतरी आणि तुम्हाला पॅनिक मेसेज आला, तुम्ही बघितला तर तुम्ही शिक्षकांची परवानगी घ्या, बाहेर जा, तो कॉल अटेंड करा आणि तुमच्या जागेवर बसा. किंवा तुम्हाला जर का काही एमर्जन्सी असेल तर तुम्ही परमिशनने जाऊ शकता. मोबाईलचा वापर आपल्या सोयीसाठी करावा, गैरसोयीसाठी नाही. यस, हे खूप महत्त्वाचं आहे. पालकांनी पण लक्ष द्यायचं आहे. 2 युनिट टेस्ट होणार आहेत. प्रत्येक सब्जेक्टच्या 2 युनिट टेस्ट असतात आणि या युनिट टेस्टचा ॲव्हरेज काढून तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याचे मार्क्स एंटर केले जातात. फॉर एक्झाम्पल 30-30 मार्कांच्या 2 युनिट टेस्ट झाल्या. 30 पैकी समजा तुम्हाला 15-15 मार्क्स पडले दोन्ही युनिट टेस्टमध्ये, तर दोघांचा ॲव्हरेज 30 पैकी झाला 15. हे 15 मार्क्स त्या विषयासाठी तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्येच कन्सिडर केले जातात. म्हणजेच काय, 70 पैकी तुमचा थेरीचा पेपर होणार आणि 30 पैकी तुमच्या युनिट टेस्ट, म्हणजे झाले टोटल 100. आणि या युनिट टेस्टमध्ये समजा तुम्हाला 15 मिळालेले आहेत तर येणाऱ्या फायनल एक्झाममध्ये 70 पैकी तुम्हाला पासिंगसाठी फक्त आणि फक्त 25 मार्क्स लागते. त्यामुळे युनिट टेस्टमध्ये जर का तुम्हाला 30चे 30 मार्क्स आले ॲव्हरेज, तर 70 पैकी फक्त 10 मार्क्स तुम्हाला मिळवायचे पासिंग होण्यासाठी, म्हणजे 40 मार्कांची पासिंग असते. म्हणून युनिट टेस्टला बोर्ड एक्झाम सारखंच महत्त्व आहे आणि त्यासारखंच तुम्ही त्याला ट्रीट करायचं आहे. पालकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांना कुठेतरी इकडे तिकडे घेऊन जाऊ नका. उत्तर प्रदेशमध्ये गेले, अगदी कोकणात गेले, कुठेतरी लग्न होतं, घरामध्ये काहीतरी मोठा उत्सव होता म्हणून आम्ही निघून गेलो आणि आम्ही युनिट टेस्ट दिली नाही. कोणी एंटरटेन करणार नाही तुम्हाला. पुन्हा रिटेस्ट होत नाही. एकदा टेस्टचे मार्क्स आले की ते तुम्ही आयुष्यभर तसेच राहणार आहेत. त्याच्यामध्ये बदल होत नाही. तुम्ही 4 वर्षामध्ये डिप्लोमा कंप्लीट करा, 5 वर्षामध्ये कंप्लीट करा, ते कॅरी फॉरवर्ड होता. त्यामुळे युनिट टेस्टला खूप महत्त्व आहे. बोर्ड एक्झाम सारखंच महत्त्व आहे. म्हणून सगळ्यांना सांगतो, युनिट टेस्टमध्ये 100 पैकी 100 म्हणजे 30 पैकी 30 मार्क्स काढायचे, जेणेकरून तुमचं पासिंगचं टेन्शनच गेलं. परंतु तुम्ही जर का ह्याला निग्लेक्ट केलं आणि टाइमपास केलं कुठल्या तरी सिनियर मूर्खाचा ऐकून की काय होत नाही, युनिट टेस्टमध्ये तुम्ही नापास जरी झाला, 70 पैकी आपण कव्हर करू, 70 पैकी पास होण्याला मग 4-4, 5-5 विकेट पडलेल्या असतात आणि मग माझ्याकडे रडत येतात की सर 1 टाइम ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे का, सर एटी लागली आहे, सर मी फेल झालो आहे का, मला ड्रॉप लागला आहे का, मला ॲडमिशन मिळेल का, असे रडत रडत विचारायला येतात. त्यामुळे कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवायचा नाही. पहिल्या दिवसापासून अभ्यास करायचा. युनिट टेस्टच्या सिलेबस तुमचे प्रत्येक शिक्षक सांगतील की
एवढा सिलेबस आहे, खूप कमी सिलेबस असतो आणि म्हणून पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि 30चे 30 जर का मार्क्स तुम्हाला आले, प्रत्येक 7 विषयाचे 30चे 30 मार्क्स आले ना, 7 त्रिक 21, 210 मार्क्स तुमचे फक्त युनिट टेस्टचे झाले. 210 डिवायडेड बाय 7 करा, तुमचे 30% झाले तयार. म्हणजे तुम्हाला 90% मिळवण्यासाठी पुढच्या मार्कांमध्ये फक्त 60% मार्क्स मिळवायचे. सो दिस इज व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू टू स्कोर मॅक्सिमम मार्क्स. कारण मॅक्सिमम मार्क्स तुमचे मिळाले तर डिग्री कॉलेज तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे. VGTI सारखं किंवा COEP सारखं 90+ घेऊन या, तुम्हाला चांगलं कॉलेज नक्कीच मिळणार. सो युनिट टेस्टला अंडर एस्टिमेट करायचं नाही. पुढची गोष्ट आहे पालकांसाठी खूप महत्त्वाचं. पुष्कळ पालक बिचारे आपले कामात असतात, दररोज प्रत्येकाला जॉब असतो. विद्यार्थी काय करतोय, आपला मुलगा मुलगी काय करते हे कळत नाही. मी तुम्हाला जो विद्यार्थ्यांचा कॉमन ग्रुप बनवलेला आहे, एकदा सर्व विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालं की पालकांसाठी एक सेपरेट ग्रुप तयार करेल. त्यामध्ये पालकांनी, आई वडील दोघांनी जॉईन केलं तरी चालेल. कारण जेवढे नोटीस, सर्क्युलर असतात किंवा डिसिप्लिनरी काही ॲक्शन होत असते, डिफॉल्टर लिस्ट असते किंवा विद्यार्थ्यांची काही भांडणं झाली, कोणाला काही तकलीफ आली, कोणाला काही प्रॉब्लेम आला, तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पालकांच्या मी मेसेज टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. जरी तुमच्या मुलाने किंवा मुलीने तुम्हाला घरी काहीच गोष्टी सांगितल्या नाही तरी पण तुम्हाला पालकांच्या ग्रुपमध्ये या सर्व गोष्टी समजणार आहेत. तुम्ही त्याला विचारू शकता आणि माहिती घेऊ शकता. त्यामुळे सर्व पालकांनी तो ग्रुप जॉईन करायचाच आहे. आणि पालक मध्ये 15 दिवसांनी म्हणा किंवा 1 महिन्यातनं म्हणा, जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल, तो जो फर्स्ट आणि थर्ड सॅटर्डे असतो तो वर्किंग असतो प्रत्येक शिक्षकांसाठी. तुम्ही 11 ते 4च्या दरम्यान यायचं आहे कुठल्याही एक वर्किंग सॅटर्डेला, म्हणजे फर्स्ट किंवा थर्ड सॅटर्डेला. आणि आपला मुलगा, आपला मुलगी, त्याचा अटेंडन्स किती आहे, वर्गात बसतो की नाही, त्याची ॲटिट्यूड कशी आहे, वर्कशॉप व्यवस्थित करतो का नाही, हे सगळं विचारायचं आहे. आणि तुम्ही जर येत राहिला तर प्रत्येक पाल्याला वाटतं, प्रत्येक मुलाला वाटतं, अरे माझे आई वडील काहीतरी चौकशी करायला येतात. जसं की 10वीपर्यंत त्यांची पॅरेंट्स टीचर मीटिंग होते, आपली पण होते, पण कदाचित आपलं शेड्यूल एवढं बिझी असतं की कदाचित ती झाली नाही. म्हणून पालकांनी यायचंच नाही का कॉलेजला, तर त्यांनी यायचं, तुमच्या वेळेनुसार यायचं. 11 ते 4च्या दरम्यान फर्स्ट आणि थर्ड सॅटर्डे शिक्षक फ्री असतात. आमच्या 1-2 मीटिंग असतात त्या दिवशी, त्याच्यानंतर आम्ही फ्रीच असतो. तुम्ही 11 ते 4च्या दरम्यान आलात तर तुम्हाला तुमचा मुलगा काय करतोय, मुलगी काय करते हे नक्कीच समजेल. डोंट वरी, यू मे नॉट अंडरस्टँड इनिशियली बट जस्ट बी देअर. हे मी पर्सनल तुम्हाला सांगतोय की सुरुवातीला तुम्हाला काहीच समजणार नाही. इंग्रजीमध्ये असतं सगळं, टेक्निकल गोष्टी असतात, त्यामुळे तुम्हाला कदाचित समजणार नाही आणि तुम्ही घाबराल की अरे यार, हे दिस इज नॉट माय कप ऑफ टी, लेट मी जस्ट क्विट अँड गो टू सम आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, असं तुम्हाला वाटू शकतं. पण घाबरू नका, 15-20 दिवसामध्ये तुम्हाला ते समजायला लागतं. शिक्षक हिंदीचा वापरही करतात, मराठीचाही वापर करतात, इंग्रजीचाही वापर करतात, त्यामुळे समजण्याला प्रॉब्लेम नाही, घाबरायचं नाही. किंवा एखादा तुमचा सिनियर असतो, तो तुम्हाला घाबरून देतो, अरे ग्राफिक्स म्हणजे खूप कठीण आहे, मेकॅनिक्स म्हणजे खूप कठीण आहे, वर्कशॉप खूप कठीण आहे, इंग्लिश तर खूपच कठीण आहे, असलं ते काहीतरी मूर्खासारखं सांगू शकतात. परंतु लक्षात घ्या, दिस इज माय एक्सपिरियन्स, काही फरक पडत नाही. 15-20 दिवस, महिना द्या स्वतःला, तुम्हाला नक्कीच सगळं समजायला लागतं आणि तुम्ही एक चांगले इंजिनियर बनू शकता. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता माझं पर्सनल आणखी तुम्हाला सांगतो की काय आहे भानगड. हाऊ टू स्टडी. इंजिनिअरिंग सोपं नाही. कोणी कितीही मोटिवेटिंग लेक्चर दिलं तुम्हाला तरी ठीक आहे, पण मी वस्तुस्थिती सांगतो, इंजिनिअरिंग सोपं नाही. कारण हे जेवढंही कृत्रिम जग दिसतंय ना, हे इंजिनियर्समुळे तयार झालेलं आहे. मग आपण अभ्यास कसा करायचा? इंजिनिअरिंगचा अभ्यास परीक्षा आली तेव्हाच करायचा असतो का? होत नाही. 6चे 6 विकेट डाऊन होतात, 6चे 7 विषय तुम्ही फेल झालेले असतात आणि घरी बसतात पहिल्या सेमिस्टरला किंवा दुसऱ्या सेमिस्टरला आणि रडत बसतात, बोंबलत. मग पूर्ण आयुष्य इकडे तिकडे होऊन गेलेलं असतं. मग काय करायचं? सुरुवातीलाच MSBTच्या वेबसाईटवर जायचं, मागच्या 3 वर्षाच्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपर काढायच्या. प्रत्येकाने लक्षात ठेवा, आजच करायचं हे. Everybody has to do it today itself. This is my personal warning, come suggestion, come request. You can, even the parents, those who are listening to this video, please mark my words that today itself you have to begin this journey. Number 1, come up with the question paper. क्वेश्चन पेपर MSBTच्या वेबसाईटवर तुम्हाला मागच्या 3 वर्षाचे काढून ठेवायचे आहेत. प्रत्येक विषयाला कमीत कमी 200 पेजची नोटबुक करायची स्वतःची.
शिक्षक तुम्हाला वर्ग शिक्षक किंवा सब्जेक्ट टीचर काही सांगतील ते वेगळे असू द्या, जर्नल, प्रॅक्टिकल, मायक्रो प्रोजेक्ट वगैरे ते वेगळं असेल. तुमचं स्वतःचा अभ्यास करण्याचं टेक्निक मी तुम्हाला सांगतो. अँड दिस इज द सिक्रेट आय हॅव स्टार्टेड. आय हॅव क्लिअर्ड ऑलमोस्ट ऑल एक्झामिनेशन्स ऑफ माय लाईफ विथ दिस सेटअप. सो दिस इज माय एक्सपिरियन्स. तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा क्वेश्चन पेपर काढायचे 2-3 मागच्या वर्षाचे. त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कळेल. क्वेश्चन पेपरवर कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज दिलं जातं ते तुम्हाला कळेल. एकदा तो समजलं की पुढचं सिलेबस बघायचा आहे. सिलेबस आणि क्वेश्चन पेपर हे तुमच्या 200 पेज नोटबुकच्या सुरुवातीलाच तुम्ही प्रिंट करायचं आहे आणि अटॅच करायचं आहे तिथे. कारण असा ब्लाइंडली अभ्यास करायचाच नाही. जसं की तुम्हाला मुंबईवरनं ठाण्याला जायचं आहे, तर हे ठरतं की ठाण्याला जाणं आहे तेव्हाच आपल्याला समजते की कोणती बस पकडायची आहे. सेम केस, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर असल्याशिवाय तुम्हाला हे समजणारच नाही की कसा अभ्यास करायचा आणि काय अभ्यास करायचा. सो पहिल्यांदा हे प्री रिक्विजिट आहे, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. सो सिलेबस समोर ठेवायचा, क्वेश्चन पेपर समोर ठेवायचा. सिलेबसमधलं पहिलं चॅप्टर, त्यातला पहिला टॉपिक घ्यायचा, त्याचे नोट्स तयार करायचे. आता नोट्स तयार करायच्या कशासाठी? नंबर 1, थेअरीमध्ये तुम्हाला लेक्चरमध्ये काहीतरी शिकवलं असेल शिक्षकांनी, ते तुम्हाला समजलं असेल, त्याच्या तुम्ही रनिंग नोट्स तुमच्या वर्गामध्ये असतील त्या समोर ठेवायच्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर का रेडीमेड नोट्स मिळाल्या कुठनं बाजारातनं, त्या समोर ठेवायच्या. तिसरी गोष्ट, मोबाईल फोन किंवा लॅपटॉप साईडला ठेवायचा. तो जो टॉपिक आहे तो पहिल्यांदा समजून घ्यायचा. चॅप्टर 1 मधला पहिला टॉपिक पहिल्यांदा समजून घ्यायचा व्यवस्थित. लिहायला किंवा नोट्स काढायला घाई करायची नाही. कारण जेव्हा तुम्हाला तो पूर्ण समजेल त्याच वेळेस तुम्ही चांगली नोट स्वतः तयार करायची. कोणाच्याही नोट्सवर अवलंबून राहायचं नाही आहे. बाजारातल्या काहीतरी रेडीमेड नोट्स आणल्या आणि त्या आपण घेतल्या, तुम्ही घ्या, रेफरन्ससाठी ठेवा, वाचा, अभ्यास करा, नो प्रॉब्लेम. पण स्वतःची नोट्स तयार करायला शिका. कारण हेच सिक्रेट आहे चांगलं इंजिनियर बनण्याचं किंवा सक्सेसफुल होण्याचं, विच आय हॅव फॉलोड. अँड ॲज आय टोल्ड यू, ऑलमोस्ट एव्हरी एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू आय हॅव क्वालिफाईड. आय हॅव रीच्ड टू दिस लेवल. सो सिलेबस, क्वेश्चन पेपर समोर असला, पहिला टॉपिक घ्यायचा, तो समजून घ्यायचा. त्याच्यासाठी मग तुम्ही यूट्यूबला तो शोधा, तुमच्या फेसबुकला शोधा, तुमच्या गुगल बाबाला विचारा, तुमच्या चॅट जीपीटीला विचारा, आधी समजून घ्या. आणि मग तुमच्या लँग्वेजमध्ये व्यवस्थित एलॅबोरेट करून एक्सप्लेनेशन सहित तो व्यवस्थित त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या नोट्स तयार करा, लिहून काढा. ह्याच्याने तुमची लिहिण्याची प्रॅक्टिस होईल, मोठे आन्सर्स लिहिण्याची प्रॅक्टिस होईल. आणि जेव्हा तुम्ही स्वतः एखादी गोष्ट करत असताना ती सेल्फ स्टडी असते तुमची, तर ते तुमच्या लक्षात बाय डिफॉल्ट राहतं. आपला ब्रेन आपल्याला खूप मदत करतो. कारण तुम्ही 4-5 रिसोर्सेसमधनं तो टॉपिक वाचला आहे, यूट्यूबवरनं ऐकलेला आहे, तेव्हा तुमच्या बॅक ऑफ द माइंड किंवा बॅक ऑफ द ब्रेन तो विषय असणारच आहे. आणि तो एकदा का तुमच्या डोक्यात बसला की तुम्ही व्यवस्थित नोट्स तयार केली की ती परमनंट तुमच्या डोक्यात राहते. नंतर फक्त तुम्हाला रिवाईज करायचं असते. आणि एकदा एका टॉपिकची नोट तयार झाली की लगेच जो कॉलम असतो आपला, जो कंस असतो, त्या कॉलममध्ये त्याचे पॉईंट्स काढून ठेवायचे. मोठं लिहिले, समजा 5-10 लाईनचं तुम्ही एखादं उत्तर लिहिलं तर त्याचे 3-4 पॉईंट साईडला काढून ठेवायचे. कारण हे पॉईंट वाईजच तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये, बोर्ड एक्झाममध्ये एक्सप्लेनेशन करायचं आहे. नुसते पॉईंट जरी तुमच्या लक्षात राहिले, पूर्ण 2 पेजेस तुमच्या लक्षात येतील आणि ते तुम्ही लिहू शकाल. आणि याच प्रोसेसने सर्व विषयाचा अभ्यास करायचा, लक्षात ठेवा. नोट्स ज्याच्या चांगल्या स्वतःच्या कंप्लीट, तुम्ही रिसोर्सेस कितीही वापरा, काही फरक पडत नाही आहे, तोच पुढे जाणार आणि त्यालाच 90+ मार्क्स मिळतात आणि तोच चांगलं पॅकेज घेणार आहे. मी आत्ताच तुम्हाला लिहून देऊ शकतो. आणि कन्सिस्टन्सी ठेवायची. आता मी तुम्हाला सांगतोय, सुरुवातीला खूप उत्साह असतो आणि नंतर 2-4 दिवसांनी काय होतं, आपण मग मित्रांमध्ये मिसळतो. कोणी मोबाईल खेळतोय, एकदम चिल आउट करतंय, कोणी फिरायला जात आहे, कोणी आपला ग्रुप तयार करतंय, कोणी व्हॉट्सॲपवर रात्रीपर्यंत काहीतरी मेसेजेस फालतूचे शेअर करतायत आणि मजा करतात, हसतायत. आणि मग या गोष्टीमुळे आपलं दुर्लक्ष होते मेन गोष्टीवर आणि जी कन्सिस्टन्सी आहे ती तुटते. आणि एकदा कन्सिस्टन्सी तुटली की मग तुम्ही वाहत जातात वाऱ्यावर, कटीपतंगसारखे, आणि तुमचं लक्ष दुसरीकडे जातं. असं होऊ द्यायचं नाही. तुम्ही मजा करा, मित्रांसोबत हसा, बोला, नो डाऊट, पण ते तिथेच विसरायचं. नंतर तुमचा फोकस फक्त इंजिनिअरिंगवरच असला पाहिजे. एकदा का चांगल्या नोट्स तयार झाल्या, मग त्या मॅथ्सच्या असून देत, फिजिक्सच्या असून देत, केमिस्ट्रीच्या असून देत, की तुमचं बर्डन कमी होत जातं, लक्षात ठेवा. आणि जसं चॅप्टर संपलं क्लासमध्ये तशा नोट्स तयार झाल्या पाहिजे. मग सॅटर्डे संडे तुम्हाला दिवसभर बसावं लागलं तरी चालेल, अगदी रात्री 11पर्यंत बसावं लागलं तरी चालेल, काही हरकत नाही. जोपर्यंत मी माझ्या नोट्स तयार करत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही, एवढं तुम्ही स्वतःची ठेवायचं. एकदा स्वतःच्या नोट्स तयार झाल्या की तुम्हाला बर्डनच नाही आहे कसलं, कारण तुमच्याकडे आहे ना शिदोरी.
जसं तुम्ही कुठल्या तरी टूरला जाता, तुमच्या आई वडिलांनी तुमच्याकडे मोठा टिफिन दिलेला असतो की चला पुढचे 48 तास मला जेवणाचा प्रॉब्लेमच नाही, कारण माझ्याकडे शिदोरी आहे, माझ्याकडे पाणी आहे, म्हणजे आपण रिलॅक्स असतो. ती सेम केस, तुमच्याकडे नोट्स तयार झाल्या की पूर्ण 3-4 महिने तुम्हाला टेन्शन नाही. आणि पुढची गोष्ट, ह्या नोट्स कोणासोबतही शेअर करायच्या नाही, त्या स्वतःच्या जवळच ठेवायच्या, कारण ती तुमची मेहनत आहे, तुमचा कॉपीराईट आहे तो. विनाकारण हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे म्हणून मी हिला देऊ दे, नो, डोंट डू दॅट. तुमचं स्वतःच ठेवायचंय, स्वतःजवळच ठेवायचंय आणि त्या घरीच ठेवायच्या आहेत नोट्स. तुमचा जो स्पेशल सेल्फ स्टडीचा टाइम असेल त्याच वेळेस त्या काढायच्या आहेत, वर्गामध्ये आणायच्या नाही. वर्गामध्ये नेहमीची जी पुस्तकं असणार आहे, जर्नल असणार आहे, ते घेऊन यायचे. आपल्या ओरिजिनल नोट्स शेअर करायच्या नाही. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही शिक्षक असून असं काय स्वार्थ आम्हाला शिकवताय, असून देत, तुम्ही स्वार्थी बना, या बाबतीत तुम्ही स्वार्थी बना, कारण ती तुमची मेहनत आहे आणि जो मेहनत करतो त्यानेच पुढे जायला पाहिजे. निकम्मे लोक ऐन वेळेवर तुमच्याकडनं नोट्स घेतील, रट्टा मारतील आणि त्यांना कदाचित चांगले मार्क्स तुमच्यापेक्षा जास्त मिळू शकतात, असं होऊ शकते. आणि मग त्यावेळी जे तुम्हाला दुःख होईल ना, ते तुम्ही सांगू नाही शकणार, राईट? सो बी सेल्फिश इन दिस रिगार्ड आणि कन्सिस्टंटली हे काम करायचं आहे. आता मी सांगतोय नवीन उत्साह आहे, पण नंतर तो ओसरू द्यायचा नाही.